जय श्रीराम. जय श्रीराम. नमस्कार. योग वासिष्ठ सखोल निरूपण या कार्यक्रमामध्ये सर्वांचे हार्दिक स्वागत. आज निरूपणाचा 26वा दिवस आहे. तसा 27वा दिवस आहे, पण निरूपणाचा आज काल निरूपण नव्हतं आपलं, चर्चा होती, त्यामुळे आज 26वा दिवस आहे. जास्त वेळ न घेता आदरणीय यतीन सरांना मी विनंती करतो की त्यांनी निरूपणाला सुरुवात करावी. नमस्कार. जय श्रीराम. जय गुरुदेव. जय श्रीराम. रोजच्या प्रमाणे प्रार्थना करूया आणि ह्या सत्राला सुरुवात करू. सगळ्यांनी डोळे मिटून घेऊ. श्लोक म्हणण्यासाठी एक खोल दीर्घ श्वास घेऊया. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परं ब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. तस्मै श्री श्री गुरवे नमः. हळूवार डोळे उघडूया. योग वासिष्ठमध्ये प्रभू श्रीरामांचं वैराग्य, त्यांना मिळालेले मोक्षाचे 4 द्वारपाल, सगळ्या गोष्टी प्रयत्नांनी साध्य होऊ शकतात हे सांगण्यासाठी त्यांनी जे काही वसिष्ठ ऋषींनी जे मार्ग सांगितले, शुभ मार्ग, गुरु आणि शास्त्र यांचं पालन, आणि त्यानंतर इथे पुढे हे जे काही सगळं जग उत्पन्न झालं आहे त्या जगाच्या उत्पत्तीमागे जे आपला जो विश्वास असतो की हे जग खरंच आहे, तर हे केवळ आपले भ्रम, आपले आतापर्यंतचे असलेले संस्कार, त्यामुळे असं वाटतं की हे जग आहे. आणि हे जग कसं खोटं आहे, भ्रम म्हणजे काय, हे सगळं समजवण्यासाठी वसिष्ठ ऋषींनी मंडपाख्यान सांगितलं, ज्याच्यामध्ये पद्मराजा आणि लीला यांचा संसार आणि मग लीला आणि सरस्वती यांच्यातला संवाद ह्या माध्यमातून हे जग हे केवळ एक स्वप्नमय आहे हे त्यांनी सांगायचा प्रयत्न केला. त्यानंतर एक कर्कटी राक्षसी आहे. कर्कटी राक्षसीच्या माध्यमातूनही पुढे जे काही प्रश्नोत्तर असतात त्यांच्या माध्यमातून जग म्हणजे काय याबद्दल थोडीशी माहिती देण्याचा एक इथे प्रयत्न केलेला आहे. खरं म्हणजे योग वासिष्ठमध्ये अनेक गोष्टी, अनेक आख्यानं एकानंतर एक आहेत, आणि त्या सगळ्यांच्या मध्ये प्रत्येक वेळेस एकच मेसेज, एकच संदेश हा दिला जातो. तो म्हणजे हे जग जे काही आपण बघतो हे सगळं केवळ स्वप्नमय आहे, भ्रांतिमय आहे, आणि त्याच्यामध्ये जास्त गुरफटण्यात अर्थ नाही. एका बाजूला ते वाटायला सत्य आहे, व्यवहार करताना सत्य समजून करायचा, परंतु तो केवळ बाह्य स्वरूपात, आपल्या आतमध्ये त्या कुठल्याही गोष्टीला अटॅच होऊ नये. कारण शेवटी जग सत्य आहे की असत्य आहे ह्यापेक्षा आपण या जगात कसे जगतो हे आपल्यासाठी महत्त्वाचं आहे. जर आपण इथे आनंदासाठी जन्माला आलो आहोत, ही प्रत्येकाची एक इच्छा असते की मला आनंद मिळावा. पुनर्जन्माची संकल्पना असो नसो, मी मागच्या जन्माच्या इच्छा पूर्ण करायला जन्माला आलो आहे वगैरे वगैरे अशा गोष्टींवरती विश्वास नसेल तरी पण प्रत्येकाचा एक विश्वास असतो की मला ह्या जगात, ह्या जन्मामध्ये आनंद हवा आहे, मुक्ती हवी. मुक्ती म्हणजे अगदीच ती आध्यात्मिक मुक्ती नाही, पण मला स्वतःला कुठेतरी एक अनुभव ठेवायचा की मी फ्री आहे. आणि योग वासिष्ठ हा सर्वोत्कृष्ट मानसशास्त्राचा ग्रंथ समजला जातो. त्याच्या माध्यमातून ह्या ज्या काही आनंदाच्या कल्पना आहेत, मुक्तीच्या कल्पना आहेत, त्या सहज साध्य करता येतात. निदान त्या दृष्टीने तरी पाहावं. म्हणून हे जे काही इथे विचार दिलेले आहेत की जग स्वप्नमय आहे, तर ह्यापेक्षा चांगला फॉर्म्युला, यापेक्षा चांगलं सूत्र कुठल्याही शास्त्रामध्ये सापडणार नाही, कुठल्याही मानसशास्त्राच्या पुस्तकांमध्ये पण सापडणार नाही. जर या जगाकडे स्वप्नमय म्हणून बघायला लागलो
व्यवहार करताना व्यवहारासारखा व्यवहार, परंतु मनामध्ये संपूर्णपणे स्वप्न, असं जर जगू शकलो तर त्यासारखी आनंदाची अवस्था नाही. म्हणून पटो न पटो ह्या संकल्पना स्वीकाराव्या, हे आपल्या स्वतःसाठी जास्त चांगलं आहे. आता कर्कटी राक्षसीची गोष्ट आपण ऐकत होतो. कर्कटी राक्षसी तिने पहिल्यांदा तपस्या केली, तिचं पोट भरण्यासाठी तिने मार्ग मागितला आणि त्या मार्गातून तिने स्वतःला विषुचिका हे रूप दिलं. एक अतिशय छोटीशी सुईच्या आकाराची असलेली आणि एक जीवरूपी आणि दुसरी लोहरूपी, अशा 2 लोखंड आणि जीव या रूपातून तिने स्वतःचं अस्तित्व ठेवलं. पण नंतर लक्षात आलं की मी फुकटच एवढी तपस्या वाया घालवली. त्यापेक्षा मला जर पूर्वीचं शरीर चांगलं होतं, निदान काहीतरी खायला मिळत होतं, खायला मिळाल्याची माझी भावना जी असेल ती तृप्त होत होती. आणि म्हणून तिने पुन्हा तपस्या केली. आणि पुढच्या तपस्येच्या वेळेस जेव्हा तिने अतिशय उग्र तपस्या करायला सुरुवात केली, तेव्हा तिच्या बाहेरच्या सगळ्या वासना हळूहळू या थांबल्या. आणि मग तिला आतमध्ये सगळा विचार आतल्या आत व्हायला लागला. आणि हा जो अंतरात्माचा विचार आहे, आतला विचार आहे, त्याच्या माध्यमातून हळूहळू तिला आत्मज्ञान प्राप्त झालं. आता जेव्हा ब्रह्मदेव तिच्यावर प्रसन्न झाले, तर ब्रह्मदेव प्रसन्न झाल्यानंतर त्या कर्कटीने विचार केला की आता काय मागावं यांच्याकडे. म्हणजे माझ्यासमोर आता असा प्रश्न पडला आहे की काही मागून घ्यावं असं काही उरलं तरी कुठे, आणि काही मागितलं तरी त्यांनी काय मिळणार आहे. समजा असं काही वाटलं काहीतरी उरलं आहे, तर असं काहीच नाही की ते मागितल्यानंतरही काही परमनंट राहील अशातला प्रकार नाही. त्यामुळे काय मागावं, मी कुठल्या वस्तू मागाव्या, कुठलं रूप मागावं, तर असं तर काही नाही आहे, कारण मी आता स्वतःमध्येच एकदम अतिशय आनंदी आहे. मग असं असताना मी पुन्हा त्या मायेच्या चक्रामध्ये फसावं, त्या मायेत अडकून स्वतःचा पुन्हा नाश करून घ्यावा, ह्यापेक्षा हे काहीही न मागितलेलंच बरं. आणि म्हणून ती स्वतःशी विचार करत बसली असताना ब्रह्मदेवानी तिची ही मनीषा ताडली. लक्षात आलं की ओके, याला काय पाहिजे. आणि त्यावरती ब्रह्मदेव म्हणाले की हे बघ बाळे, तिला कल्याणी पण म्हटलं की तू आता काही मागायचं किंवा नाही मागायचं याच्या पलीकडे गेलेली आहे, परंतु नियती अशी आहे की तू इथून पुन्हा तुझं जे काही आयुष्य आहे तेवढं जगावं. त्यासाठी तू तुझ्या मूळ रूपाला परत जावं आणि ज्यांचा तुला नाश करायचा आहे, जे वध्य आहेत, ज्यांना खाता येईल अशांचा तू आहार करू शकते. परंतु तू हा देह, जो आत्ताचा सूक्ष्म देह आहे, तो सोडून मोठा देह, तुझा पूर्वीचा मोठ्या राक्षसीचा देह धारण कर आणि त्याप्रमाणे आपलं आयुष्य पुढे ने. त्यावेळेस त्यांनी हेही सांगितलं की तू आता केवळ आत्मज्ञान संपन्न झालेली असल्यामुळे तुझा बहुतेक सगळा काळ हा ध्यानामध्ये जाईल, ध्यानाच्या अवस्थेत जाईल. आणि त्यामुळे तू बाहेर काहीही केलं व्यवहारामध्ये, आपण आत्ता जे बोलत होतो की व्यवहारात तू काहीही केलं तरी तुझी ही ध्यानाची अवस्था ही बदलणार नाही. याचा अर्थ असा आहे की तू समजा तुझं पोट भरण्यासाठी कोणाला खाल्लं, कोणाचा नाश केला, तरी त्याच्यामुळे तुझी ध्यानाची अवस्था बिघडेल, तुझी मनाची अवस्था बिघडेल असं काही होणार नाही, कारण तू अगोदरच त्या परमपदाला पोहोचलेली आहेस. त्यामुळे तुला जो सुयोग्य व्यवहार आहे तो कर आणि इथून पुढे तू आपलं मूळचं शरीर धारण कर. तुला अनेक प्रकारच्या सिद्धी प्राप्त होतील, सगळ्या प्रकारचं ज्ञान मिळेल, त्यामुळे तुला जे जे हवं ते तू सहज मिळवू शकशील. असं म्हणून ब्रह्मदेव तिथून अंतर्धान पावले. आणि त्यानंतर मग ही राक्षसी विचार करायला लागली की आता मी काय करावं, म्हणजे मी पुन्हा ते मूळ रूप धारण करावं की नाही करावं, पुन्हा आता त्याच चक्रातून आपलं पोट भरण्यासाठी यांना खा त्यांना खा असल्या सगळ्या गोष्टींमधून जावं की नाही जावं, हे सगळे विचार करत असताना ती म्हणाली की काय हरकत आहे, आता ब्रह्मदेवानी सांगितलंच आहे असं असं करा, तर मग मोठ्यांचा अनादर कशाला करायचा. आणि म्हणून तिने आपलं पुन्हा मूळ रूप धारण केलं. ती हळूहळू मोठी झाली आणि मग ती ध्यान करायला बसली. असे ध्यान करता करता काही महिने गेल्यानंतर अचानक तिला कधीतरी जाग आली आणि भूक लागली. आणि भूक लागल्यानंतर मग तिने विचार केला की आता काय करावं, तर कुठेतरी जावं, प्राण्यांना शोधावं आणि त्यांना खावं, असा तिच्या मनात विचार यायला लागला. पण पोट भरण्यासाठी उगाचच कुठल्या तरी निरपराध प्राण्याला खावं हेही बरोबर नाही.
कारण त्यापेक्षा तिने मांडलेला विचार असा होता की ज्या चुकीच्या गोष्टी आहेत त्या जीवनामध्ये करू नये. एक वेळ त्यासाठी उपाशी राहावं लागलं तरी चालेल, त्या नादामध्ये समजा अगदीच शरीर नष्टही व्हायची वेळ आली तरी चालेल, परंतु असं काहीतरी करायचं की जिथे पाप आचरण आहे, जिथे आपण चोर आहेत, दरोडेखोर आहेत, कोणाला लुटतो आहे, असले आचरण करण्यापेक्षा स्वतःला आपण जपावं. कारण ह्याच गोष्टी शेवटी आपल्यावरती संस्कार करत असतात. मुळातच आपला जन्म हा चांगल्या गोष्टीसाठी झाला आहे ह्या गोष्टीची जाणीव असेल तर असल्या चुकीच्या गोष्टी करण्याच्या मागे व्यक्तीने पडू नये आणि त्यांनी स्वतःचं आणखी नुकसान करू नये. आपण एक गोष्ट लक्षात घेऊ की जन्म आल्यानंतर आपण मुळात जन्म कशाला घेतलाय, माणूस कशासाठी आलोय, हा प्रश्न थोडासा मनात यायला हवा. या सृष्टीमध्ये इतक्या प्रकारचे प्राणी आहेत, तर कुठलाही प्राणी किंवा अगदी यक्ष, गंधर्व, किन्नर किंवा आणखी इतर कुठल्या लोकात न जाता आपण मनुष्य देह का धारण केला, तर आपण जसं आत्महत्येच्या विषयावरती बोलत होतो, मृत्यूच्या विषयावरती बोलत होतो, तर हा देह धारण करण्याची संधी म्हणजे ही एक नुसती संधी नाही आहे. हिच्या मागे बेसिक सगळ्यात मुख्य उद्देश काय आहे, तर मुक्तीचा प्रयत्न करा. कारण बाकीचं सगळं जीवन सगळेच जण जगत आहे. तुम्हाला खायचं प्यायचं असेल तर बाकीचे प्राणी होऊन खाता येतं. अगदी जे काही रोमॅन्टिक आयुष्य जगायचं असेल, हिंडायचं फिरायचं असेल, काय वाटेल ते करायचं असेल, या सगळ्या गोष्टी कुठल्या ना कुठल्या प्राण्याला शक्य आहे. परंतु मनुष्य प्राणी हाच एक असा आहे की जो मुक्तीचा मार्ग निवडू शकतो. आणि हेच आपल्याला कळायला हवं या जन्मात येऊन. तर त्यासाठी हा बेसिक उद्देश, ह्याच्यासाठीच सगळे प्रयत्न झाले पाहिजे, याच्यासाठीच जीवन हे पुढे नेलं पाहिजे. आणि इथे जर आपल्याला हे कळत नसेल आणि त्यावेळेस आपण चुकीच्या गोष्टी करत असू तर मग या जीवनाला अर्थच नाही. मग काय प्राणी होऊन आपण पुन्हा तेच करू शकलो असतो. तर हे तिच्या चांगलं लक्षात आलं होतं. त्यामुळे ती म्हणाली की चुकीच्या गोष्टी करणं, निरपराध लोकांना मारणं हे काही योग्य नाही. त्यामुळे मी असला कुठलाही विचार करणार नाही, मी कोणाला नष्ट करणार नाही. तेव्हा तिने असा विचार करून आता जाऊ द्या, काहीच करायचं नाही, एक वेळ शरीर संपलं तरी चालेल अशी भावना मनात आणली आणि शांत ध्यानात बसून राहिली. हे बघितल्यानंतर तिथे जो वायू होता त्या वायूने तिला उपदेश करायला सुरुवात केली. तो वायू संतुष्ट झाला. तो म्हणाला की ही देवी, तुला ब्रह्मदेवाचं वरदान आहे आणि त्यांनी सांगितलं आहे की व्यवहारात राहून तू तुझं आचरण तुला जसं हवं तसं ठेवू शकते आणि तुझी ध्यानाची अवस्था तशीही बिघडणार नाही. तेव्हा तुला जो तुझ्यासाठी योग्य आहे, पोट भरणं हे तर तुझं बेसिक कर्तव्य आहे. म्हणजे प्रत्येकाचंच कर्तव्य आहे की आपलं शरीर आहे त्या शरीराचं रक्षण करणं, त्याला राखणं. जोपर्यंत निसर्गाने त्याला कंटिन्यू करायचं ठरवलं आहे तोपर्यंत त्या शरीराला योग्य स्थितीत ठेवणं हे आपलं कर्तव्य आहे. त्याच्यामुळे तुझ्यासाठी जो काही आहार असेल, जो प्राणी भक्षण करणं असेल किंवा माणसांना खाणं असेल तर तो योग्य आहे. पण तुला अगोदरच सांगितलं आहे की जे त्या पातळीचे नाहीत, जे अज्ञ आहेत, जे मूर्ख आहेत, त्यांना तू खाऊ शकते. जे आत्मज्ञानी आहेत असे खरंच अपराधी नाहीत, ते खरंच या पृथ्वीवर जगण्यायोग्य आहेत, तर त्यांचा तू वध करू नको, बाकी तुझं आचरण तू चालू ठेव. हे ऐकल्यानंतर मग त्या कर्कटीला तिने विचार करायला सुरुवात केली आणि म्हणाली की ठीक आहे, याच्यात गैर काहीच नाही, हे असं सांगितलं आहे करूया. आणि म्हणून तिने मग आपल्या तिथून जागेवरून उठली आणि खाली हिमालयावरून खाली उतरली आणि आजूबाजूच्या प्रदेशात फिरायला लागली. ती जिथे खाली उतरली तिथे तो होता किरात लोकांचा प्रदेश आणि तिथला सगळा तिने आजूबाजूची टेहळणी केली, बघितलं काय काय आहे काय काय नाही. आणि त्यानंतर फिरता फिरता तिच्या अचानक लक्षात आलं की तिथे 2 राजपुरुष दिसत आहेत. कोणीतरी राजा आणि त्याचा मंत्री असावा असं लक्षात आलं. त्यांना बघितल्यानंतर तिच्या मनात भावना आली की अरे वा, एवढ्या रात्री हे राज्यकर्ते इकडे फिरत आहेत, म्हणजे हे कोणीतरी दुष्ट असले पाहिजे. राज्य शासनामुळे, राज्यकर्ते असल्यामुळे यांच्यामध्ये निश्चितपणे कुठला तरी एक उन्माद असेल, कुठला तरी एक ॲरोगन्स असेल आणि त्यामुळे हे माझ्यासाठी खाण्याच्या योग्य आहेत. परंतु तिने दुसरा विचार असाही केला की हे आत्मज्ञानी नाहीत असं जरी मला वाटत असलं तरी पण यांना मारण्यापूर्वी हे आत्मज्ञानी आहेत की नाही हे निश्चित करून घेतलं पाहिजे. कारण जर ते आत्मज्ञानी असतील तर एक प्रकारे ते नुकसानच करण्यासारखं आहे. ज्यांना स्वतःला सुख आहे, मान सन्मान इत्यादी गोष्टी मिळाव्या असं वाटत असेल त्यांनी
नेहमी जे गुणीजन आहेत, चांगले लोक आहेत, सज्जन आहेत, त्यांचं रक्षण करावं, त्यांना सहवास करावा. इथे इथपर्यंत म्हटलेलं आहे की अगदी स्वतःच्या प्राणांची आहुती देऊन सुद्धा अशा लोकांचं रक्षण करायची गरज पडली तर ते अवश्य करावं. त्यामुळे तिने इतकी स्वभावतः जरी क्रूर असली, भुकेली असली, तरी पण अशा लोकांचं रक्षण करायचं ही भावना तिची कायम होती. आणि त्यामुळे तिने ठरवलं की आपण काहीतरी तत्वज्ञानासंबंधी या लोकांना प्रश्न विचारावे आणि त्या प्रश्नांची उत्तरं यांनी दिले तर मग आपण यांना सोडून द्यावं. असा विचार केल्यानंतर तिने त्या लोकांना तिथे मोठ्या मोठ्याने डरकाळ्या फोडायला सुरुवात केली, त्यांना भीती दाखवली. आणि त्यावेळेस तो राजा आणि मंत्री हे अजिबात घाबरले नाहीत. त्यांनी स्पष्ट सांगितलं की जे लोक खरंच शूर असतात, धीराचे असतात, ते लोक असे नुसतेच डरकाळ्या फोडण्यात आणि आरडाओरडा करण्यात वेळ घालवत नाही. ते खरोखर तू जर खरंच तशी भूत असशील किंवा राक्षसी असशील तर तू सरळ सरळ आम्हाला खाऊ शकते, पण तुझी जर काही इच्छा असेल तर ते सांग, आम्ही ती तुझी इच्छा तृप्त करू. आजपर्यंत आमच्याकडून रिकाम्या हाताने कोणीही गेलेलं नाही. तर हे बघितल्यानंतर त्या राक्षसीला थोडा विश्वास वाटला की एवढ्या धीरानी आणि इतक्या स्पष्टपणे जे बोलत आहेत यांच्या अंगावरती, चेहऱ्यावरती हे तेज दिसत आहे, त्या अर्थी हे निश्चितपणे कुठेतरी जाणकार असावेत. आणि म्हणून तिने मग त्यांच्याशी मृदू भाषेत सौम्यपणे बोलायला सुरुवात केली. तिने सांगितलं की मी एक राक्षसी आहे आणि मला भूक लागलेली आहे. जर तुम्ही अज्ञानी असाल तर मी तुम्हाला खाईल. तुम्हाला नाही खाऊ शकली तरी पण तुम्ही अज्ञानी असल्यामुळे तुमच्या प्रजेवरती मी अनेक प्रकारचे संकट आणेल आणि तुमच्या राज्याला केवळ नरक रूप येईल. त्यामुळे मी काही प्रश्न विचारेन, त्या प्रश्नांची तुम्ही मला सरळ सरळ चांगली उत्तरं द्या. आणि असा त्यांच्यातला संवाद सुरू झाला. आणि मग पुढे कर्कटी राक्षसीने त्यांना काही प्रश्न विचारले. मूळ योग वासिष्ठमध्ये हे साधारण मला वाटतं 27 प्रश्न आहेत. आपल्याकडे आपण जे सुमनताईंचं योग वासिष्ठ वाचतो आहे ते योग वासिष्ठ, त्याच्यामध्ये 21 प्रश्न इथे दिले आहेत. आपण ह्या 21 प्रश्नांमधून जाऊ आणि त्यांची उत्तरं पण बघू. पण मुळात ह्या सगळ्यांमधून जाण्याच्या अगोदर एक छोटीशी भूमिका योग वासिष्ठ म्हणा किंवा अध्यात्मशास्त्रामधली, की इथे द्वैत आणि अद्वैत हा जो एक वाद असतो त्याच्याशी संबंधित थोडीशी गोष्ट. संपूर्ण योग वासिष्ठ किंवा हे जे काही ज्ञान असतं याच्यामध्ये मी आणि तो, कोहम सोहम ही एक जी भावना असते, याच्यामुळेच दोन गोष्टी अस्तित्वात येतात, की कोणीतरी मी आहे आणि कोणीतरी तो परमेश्वर आहे, कोणीतरी तो परमात्मा आहे. हा सगळा वाद, ही सगळी चर्चा असल्यामुळेच मी आणि तो ह्या गोष्टी वेगळ्या झालेल्या असतात. मुळातच आपण जेव्हा योग वासिष्ठबद्दल पहिल्या दिवशी बोललो तेव्हा काय म्हटलं होतं की योग येणं, योगाबद्दल झालेलं मार्गदर्शन म्हणून ते योग वसिष्ठ ऋषींनी केलेलं मार्गदर्शन. आता योग म्हणजे काय, तर ज्या दोन वेगळ्या गोष्टी आहेत एक दुसऱ्यापासून त्या एकत्र येणं, त्या जुळून येणं, त्यांच्यातले वेगळेपणा नाहीसा होऊन तो पूर्णपणे एकच उरणं, ह्याला म्हणतात योग. आता जेव्हा आपण ह्या बाबतीत चर्चा करतो की मी आणि तो, तर इथे जेव्हा दोन गोष्टी एक येतात तर त्याला आपण एक उरतो असं म्हणतो. मुळात काही उरल्यासारखं नसतंच, कारण ज्या क्षणी एक आहे असं म्हटलं त्या क्षणी लगेच दुसऱ्याची पण उत्पत्ती होते, बरोबर. म्हणजे माझ्या मनात मी काय म्हटलं की हे काहीतरी एकच आहे तर म्हणणारा सुद्धा हा दुसरा होऊन जातो, ह्याच्यापेक्षा वेगळं काहीतरी अशी भावना येते. त्यामुळे जेव्हा या सगळ्या गोष्टी नष्ट होतात, जेव्हा सगळंच काही संपतं, तेव्हा काहीतरी आहे, बरोबर. ते शून्य नाही, ते काहीतरी आहे, परंतु त्याला आपण काय आहे हे सगळं सांगण्याच्या पलीकडे आहे. कारण जसं सांगायला जाऊ तसं सांगणारा एक आणि ज्याच्याबद्दल सांगतोय तो दुसरा, त्यामुळे लगेचच दोन भाग होऊन जातात. म्हणून हा सगळा विषय इथे अशा रीतीने मांडला. हे जे सगळे प्रश्न आलेत आणि त्यांच्याशी संबंधित उत्तर आहेत, तर हे सगळे याच विषयाभोवती गोल गोल फिरणार आहेत, की काहीतरी म्हणायला एक आहे पण प्रत्यक्षात त्याचं वर्णन करता येत नाही, काही करता येत नाही, आणि तोच सगळं करत असल्यामुळे दोनचा भास होत असतो. हा सगळा हा चर्चेचा विषय आहे. तर आपण या प्रश्नावरती इथे पुढे जाऊया. हे जे काही प्रश्न आलेले आहेत 21 प्रश्न ते ऐकू आणि त्यांची उत्तरं एक एक करून त्याच्यावर चर्चा करू. मी 21 प्रश्न एकदम वाचणार नाही. पुस्तकात सगळे 21च्या 21 प्रश्न एका पाठोपाठ एक कर्कटी राक्षसीने दिले आहेत. तर एक प्रश्न वाचू, तिचं उत्तर काय ते बघू, आणि त्यावेळेस मग आणखी काही आपण जे काही चर्चा करता येईल ती करू.
तर कर्कटीने प्रश्न विचारायला सुरुवात केली. तिने पहिला प्रश्न विचारला, समुद्रापासून अनेक बुडबुडे उत्पन्न होतात आणि पुन्हा त्यातच लीन होतात. त्याप्रमाणे वस्तुतः एका अशा कोणत्या अणूपासून कोट्यवधी ब्रह्मांडे उत्पन्न होतात व पुन्हा त्यात लीन होतात. तिचा प्रश्न समजून घ्या. जसं समुद्रात बुडबुडे येतात आणि परत समुद्रातच जातात, तर असं काय आहे, तिने अणू म्हटलेला आहे. असा कुठला अणू आहे की ज्याच्यापासून सगळे ब्रह्मांड उत्पन्न पण होतात आणि त्याच्यातच नष्ट पावतात. तर ह्याला उत्तर देताना म्हणजे बेसिकली खरं तर मंत्री आणि राजा दोघांनी उत्तरं देणं अपेक्षित होतं. तर पहिल्यांदा मंत्र्यांनी उत्तरं दिले आणि त्याच्यानंतर मग त्या राजांनी पण उत्तरं दिले. तर तो मंत्री त्याने उत्तर देताना सांगितलं की आपण ज्याच्याबद्दल चर्चा करतो, मी आता जसं म्हटलं की ज्याच्याबद्दल चर्चा करतो तो जो परमात्मा आहे तो केवळ एक रूप आहे, एक रस आहे. त्याला जाणून घेणं हे आपल्या इंद्रियांचं काम नाही. बरं, आपल्या एखादी गोष्ट आपण जेव्हा प्रमाण या भाषेत बोलतो की हे प्रत्यक्ष प्रमाणाचे म्हणजे प्रूफ, कुठल्या कुठल्या गोष्टीचे प्रूफ्स असतात, तसे वेगवेगळे प्रमाण अध्यात्मशास्त्रामध्ये येतात. तर एक प्रमाण असतं प्रत्यक्ष, नंतर बाकी अनेक वेगळे आहेत. तर एक आहे जसं की मला दिसतं, म्हणजे एखादं पुस्तक आहे तर का आहे, तर दिसतं आहे म्हणून पुस्तक आहे. अशा प्रकारे आपण इंद्रियांनी काही गोष्टी समजून घ्यायचा प्रयत्न करतो. मग हा परमात्मा आहे की नाही, आहे म्हटलं तर दाखवा, प्रूव्ह करा, तर तो दाखवता येत नाही. मग त्याचं प्रत्यक्ष प्रमाण काय आहे, तर केवळ अनुभव. म्हणजे गुलाबजाम गोड आहे की नाही हे कसं सांगणार, तर तो खाल्ल्याशिवाय मला सांगता येणार नाही गोड आहे म्हणून. बाकीच्यांनी कितीही वर्णन करा, पण अनुभव, प्रत्यक्ष अनुभव जोपर्यंत घेत नाही तोपर्यंत सांगता येत नाही. त्यामुळे इतरांना कोणाला या परमात्म्याबद्दल सांगणं ही अशक्य गोष्ट आहे. परंतु अनुभव घेता येतो निश्चितपणे, आणि तो अनुभव सांगतो की अच्छा हे आहे म्हणून. आता ह्याबद्दल तो मंत्री सांगतो की ज्याचं वर्णन करता येत नाही, ज्याला इंद्रियांनी जाणता येत नाही, म्हणून तो अतिंद्रिय, म्हणून तो त्याच्या पलीकडे, आणि म्हणून त्याला सूक्ष्म अणू अशी एक त्याला संज्ञा मिळालेली आहे. आपण साधारण आपल्या भौतिकशास्त्राच्या भाषेमध्ये जेव्हा अणूबद्दल बोलतो तर अणू का म्हटलंय, तर अतिशय सूक्ष्म छोटा असतो, त्याला समजता येत नाही, त्याला दाखवता येत नाही. ते आता पुढे जे काही वेगवेगळे टूल्स निघाले त्याच्या माध्यमातून समजू शकतो. तर तिचा जो प्रश्न होता त्याला उत्तर देताना म्हणतात की पहिला प्रश्न की समुद्रात जसे बुडबुडे निर्माण होतात तसं कुठल्या अणूपासून ब्रह्मांड निर्माण होतात आणि त्यात ते विलीन होतात. तर मंत्री सांगतो की बीजाच्या अंतर्यामी वृक्ष त्याप्रमाणे या परमचित अणूमध्ये सद असद रूपांनी भासणारी जगे असतात आणि ती समुद्रातील असंख्य बुडबुड्यांप्रमाणे स्फुरण पावतात व त्यामध्येच लीन होतात. म्हणजेच हा जो परमचित अणू म्हटलेला आहे, लक्षात घ्या याला वेगवेगळे नावं, परमात्मा असेल, परमेश्वर असेल, चिद अणू असेल, इंग्लिशमध्ये कॉन्शियसनेस म्हणत असतील काही, ह्याच्यातच सगळे ब्रह्मांड निर्माण होतात आणि ह्याच्यातच ते नाश पावतात, ह्याच्यातच ते विलीन होतात. पुढचा प्रश्न होता आकाश असून अनाकाश काय आहे. आकाशचा अर्थ काय, आकाश म्हणजे स्पेस. जिथे काही आपण म्हणतो की ही स्पेस आहे, ज्याच्यात काहीतरी जागा आहे, काहीतरी दिसतं, तर असं काय आहे. तर सांगितलं की ह्या चिद अणूमध्ये किंवा या परमात्म्यामध्ये ह्याच्यात सगळ्या वस्तू स्थिर आहेत, सगळ्या वस्तू आहेत. सगळ्या वस्तू असल्यामुळे काय झालं, मग ते आकाश आहे. कारण जिथे काही वस्तू असेल, जिथे काही मावू शकतं त्याला आकाश म्हणतो, त्याला जागा म्हणतो. तर त्यांनी सांगितलं की ज्यात कुठलेही विषय पदार्थ नाहीत म्हणून त्याला आकाश अशी संज्ञा आहे, परंतु त्याला शून्य म्हणता येत नाही, तो चिद्रूप चिदघन असल्यामुळे त्याला अनाकाश असे म्हणावं लागेल. बरोबर आहे की या ठिकाणी आपण कुठलेही पदार्थ स्वतःचे नाही, जे काही आहे ते फक्त भासमान आहेत, स्वतःचं असं त्याच्यात काहीही नाही आहे, म्हणून त्याला स्पेस म्हटलेलं आहे, आकाश म्हटलेलं आहे. आणि त्याला आपण काहीच नाही असे म्हणू शकत नाही, शून्य नाही असं म्हणू शकत नाही, कारण त्याचा अनुभव घेता येतो. म्हणजे ज्याचा अनुभव घेता येतो ते शून्य कसं असेल, ते काहीतरी असलं पाहिजे. एक फार छान संवाद मी कधीतरी ऐकलेला आहे, मी त्याच्याबद्दल खूप शुअर नाही, परंतु जे बुद्धिस्ट फिलॉसॉफीवाले असतात, बौद्ध तत्वज्ञानाचे लोक, ते काही आहे या गोष्टीला मानत नाही, त्यांच्या दृष्टीने सगळं शून्य. आणि शंकराचार्यांनी ही जी कन्सेप्ट आहे, ही संकल्पना, हिला थोडा फाटा दिला, त्यांनी ती मोडीत काढली म्हणण्यापेक्षा त्यांनी त्यांचे विचार मांडले आणि ते म्हणाले की जो म्हणतो आहे की काही नाही, तो कोण म्हणतो आहे. काही नाही आहे हा सुद्धा त्याच्यात एक येणारा आहे. तर काय आहे याच्याबद्दल आपल्याला थोडा विचार करणं आवश्यक आहे. मी जर म्हणत असेल काहीच नाही, तर म्हणणारा कोण आहे, तो काहीतरी आहे की नाही. कोणी नाही असं सांगायला काहीतरी पाहिजे. त्याच्यामुळे हे शून्य म्हणता येत नाही, हे काहीतरी आहे, त्याचा अनुभव घेता येतो म्हणून ते आहे.
तिसरा प्रश्न आहे, सुवर्णाने जणू अलंकार उत्पन्न करावेत त्याप्रमाणे द्रष्टा, दृश्य, दर्शन ही त्रिपुटी कोणी उत्पन्न केली? तमोरूप आणि स्वयंप्रकाश असा परस्पर विरोधी भासणारा अणू कोणता? म्हणजे ज्याच्यामध्ये की त्रिपुटी ही कन्सेप्ट पुन्हा अध्यात्मशास्त्रामध्ये जसं द्रष्टा, दृश्य, दर्शन आहे, भोगता, भोग्य आणि भोग आहेत किंवा आणखी अनेक आहेत. या सगळ्यांचा सारांश जर सांगायचा झाला ना तर कशाचा तरी अनुभव माझ्या अंतःकरणामध्ये येतो. तो अनुभव आहे. अनुभव घेणारा कोण आहे? मी आहे. अनुभव कशाचा घेतो आहे? तर ज्याचा अनुभव घेतोय तो त्याला अनुभवाची वस्तू म्हणून, अनुभवाची गोष्ट. या सगळ्यांना इथे वेगवेगळं म्हणून बघितलं जातं की मला येणारा अनुभव एक, मी अनुभव घेणारा एक आणि ज्याचा अनुभव घेतो तो एक. हे जे वेगवेगळे समजले गेले तर ह्या सगळ्या कन्सेप्टमध्ये हे सगळे वेगळे नसून एकच आहे. आणि जेव्हा हे एक येतात तेव्हा काही उरत नाही, पुन्हा सगळंच शून्य म्हणता येत नाही, पण सगळं काही एक रस. तर तिचा प्रश्न होता की जेव्हा हे तीन निर्माण होतात, ही त्रिपुटी कोणी उत्पन्न केली? द्रष्टा, दृश्य आणि दर्शन. आणि त्याचप्रमाणे जो तमोरूप म्हणजे आहे अंधार परंतु स्वतः सुद्धा प्रकाश आहे, असे दोन्ही स्वतःचे रूप कोणी निर्माण केले, ते कसे आले? तर त्याच्यावर उत्तर देताना मंत्री सांगतोय, ज्याप्रमाणे सोन्यापासून अलंकार उत्पन्न होतात त्याचप्रमाणे एकाच चित अणूपासून द्रष्टा, दृश्य, दर्शन इत्यादी अनेक त्रिपुटी उत्पन्न होतात. परंतु सुवर्णामधील अलंकार हे केवळ आकार मात्र असत्य असतात. तशाच या त्रिपुटी व्यवहारात सत्य भासत असल्या तरी परमार्थतः असत्य आहे. हा चित अणू परमाकाश सर्वव्यापक असून अत्यंत सूक्ष्म असल्यामुळे दुर्बोध झाला आहे. तो जरी सर्वात्मक आहे तरी 5 ज्ञानेंद्रिय आणि मन यांना अगोचर असल्यामुळे तो तमरूप आहे असे वाटते. तर पहिल्या भागात त्यांनी म्हटलंय की हे सगळं त्याच चित अणूंनी, त्याच आत्म्याने स्वतःनी उत्पन्न केलेलं आहे. आता इथे जे अलंकाराचं उदाहरण दिलं आहे की एखादी सोन्याचा दागिना बघितला तर सोन्याच्या दागिन्याकडे बघितल्यानंतर आपली जी पहिली रिॲक्शन असते की वा किती छान दागिना आहे. पण तोच दागिना खोट्या सोन्याचा किंवा सोन्याचा मुलामा दिलेला असेल तरी तो दिसायला छान दागिना दिसतो. पण दोघांपैकी किंमत कशाला जास्त असते? आपल्याला कुठला दागिना घालायला आवडेल? तो जो सोन्याचा आहे तो. का? तर आपलं लक्ष हे सोन्याकडे असतं, दागिन्याच्या आकाराकडे नाही. तसंच इथे सुद्धा त्यांनी हे सांगितलंय की हे जे काही निर्माण झालेलं आहे, ज्याच्यामध्ये हा भेदभाव निर्माण झालाय की बघणारा मी आहे, मला येणारा काहीतरी अनुभव आहे आणि मी काहीतरी बघतो आहे, हे जे आहे, हे जे वेगवेगळं केलं गेलं, हे सुद्धा कोणी केलं? तर आपल्यातल्याच त्या जाणीवेने. ती जाणीव म्हणजे ती चिदअणूचा भाग, ते स्वतःचं रूप, यांनी ते स्वतःला वेगवेगळं केलेलं आहे. आणि हा जो काही ज्याला आपण सूक्ष्म म्हणतो, चिदअणू म्हणतो, ज्याला आपण कॉन्शियसनेस म्हणतो, परमात्मा म्हणतो, हा म्हटलं तर अतिशय सूक्ष्म आहे आणि त्याचं जर रूप बघायला गेलो तर प्रत्यक्षात मोठं पण आहे. दोन्ही गोष्टी असू शकतात. त्यामुळे तो स्वतः प्रकाश रूप आहे. परंतु काही त्याला जी गोष्ट स्वतः प्रकाश रूप असते, जसं आता इथे ट्यूबलाईट आहे, ती प्रकाश रूप असल्यामुळे तिच्याकडे बघितल्यानंतर ट्यूबलाईट दिसून येते, पण ह्याच्याकडे बघितल्यानंतर दिसत नाही. तर मग हा कुठलं रूप आहे? प्रकाश रूप आहे, कारण ह्याच्यामुळे सगळ्यांना प्रकाश मिळतो. परंतु स्वतः हा तमोरूप आहे, कारण हा दिसू शकत नाही. कोणता अणू आहे आणि नाही, म्हणजेच काय आहे असं की जे अतिशय सूक्ष्म पण आहे आणि अतिशय सूक्ष्म पण नाही. तर इथे त्याचं उत्तर देताना मंत्री सांगतो की तो चिदअणू शून्य आहे असे केव्हाही म्हणता येणार नाही. खरोखर आत्मा आहे आणि नाही असे बोलून दाखविणारा आणि चिंतन करणारा पुरुष आत्माच आहे. जो सांगतो आहे की हा आहे किंवा नाही याच्याबद्दल जो चर्चा करतोय तो स्वतः कोण आहे? आपण अगदी सुरुवातीपासून ह्या विषयावरती चर्चा केलेली आहे की मी कोण, किंवा हे जे काही आहे म्हणतो ते आहे म्हणजे काय, कुठून आलं? त्या आहेच्या मागे जेव्हा आपण शोधत प्रत्येक वेळेस कुठून आलं हा प्रश्न विचारायला जातो, तेव्हा फक्त एकाच ठिकाणी येऊन थांबतो आणि ते ठिकाण म्हणजे तो परमात्मा. याचा अर्थ तो आहे आणि त्याच्यापासून काहीतरी निर्माण झालेलं आहे. जर शून्य असतं तर शून्यामध्ये काहीच निर्माण होणं शक्य नव्हतं. पण काहीतरी आहे, त्याच्यात ॲक्टिव्हिटी आहे, त्याच्यामुळे त्याच्यात चैतन्य आहे, त्याच्यातून काहीतरी घडतं म्हणून तो आहे. आणि त्यामुळे त्याला असं म्हटलं आहे त्या मंत्र्यांनी की तो नाही असं म्हणता येणार नाही, तो आहे. एखाद्या करंड्यामध्ये झाकून ठेवलेला कापूर सुगंध रूपाने अनुभवाला येतो. त्याचप्रमाणे अंतरात्मा, प्रत्येगात्मा म्हणून जरी तो गुप्त असला तरी विषय रूपाने, पदार्थ रूपाने तो व्यक्त होत असतो, अनुभवाला येत असतो. म्हणजे कोणत्याही रीतीने पाहिले तरी परमात्मा शून्य आहे असे ठरत नाही. आपण या सगळ्या गोष्टींचा अनुभव घेत असतो, त्यामुळे तो आहे म्हणून तो आहे आणि त्याला आपण दाखवू शकत नाही म्हणून नाही.
कोणता मी तू झाला आहे आणि कोणता तू मी झाला आहे. इथे चिदणू एक असून त्याचं उत्तर देताना, चिदणू एक असून अनेक झाला आहे. मी आणि तू असे द्वैत भासत असले तरी ते केवळ शब्दांपुरते आहे. मी व मीच तू आहे आणि म्हणजेच परमात्मा तू आहेस. परंतु वस्तुतः तू, तो आणि मी यापैकी कोणीही उत्पन्न झालेले नाही असा बोध होणे ही ज्ञानाची परिसीमा आहे. या अंतिम बोधात तू, मी इत्यादी शब्दांनी चालणारा सर्व व्यवहार ज्ञानाने गिळून टाकल्यामुळे परमार्थतः तू नाहीस, मी नाही किंवा हे सर्व मीच आहे. हा जो एक आपण नेहमी इथे पुन्हा तो विषय येईल की सोहम म्हणत असतो. तर त्या सोहममध्येच दोन येतात, सहा अहम, म्हणजे दोघांची आपण चर्चा केली, तो आणि मी. पण जेव्हा हे एक रूप होऊन जातात तेव्हा कोणी उरतच नाही, सांगण्यासारखं काही राहतच नाही. तर तेच त्यांनी इथे सांगायचा प्रयत्न केला आहे की तू आणि मी हा जो भेदभाव आहे तो एकच आहे. एकाने स्वतःला वेगवेगळं केलं आणि पुन्हा स्वतःला एकच करतात. बरोबर. हा अणू पुढचा प्रश्न आहे 6वा. जात असताना कोण जात नाही आणि स्थिर नसताना कोण स्थिर आहे. पुढचा त्याच्यानंतरचा कोणता निमेषच कल्प आहे व कोणता कल्प निमेषच आहे. तर ठीक आहे, हे आपण जे प्रश्न आहेत हे बघू इथे. चिदणू हा अणू शेकडो योजने जात असतानाही मुळीच जात नाही, कारण शेकडो योजने अंतर ही केवळ त्याची कल्पना असून ती त्या अणूच्या उदरामध्येच आहे. त्याच्या स्व अस्तित्व रूप आकाशकोशामध्ये देश आणि काल यांचा समावेश असल्यामुळेच हा गेलेला असला तरी वास्तविक तो जात नाही व आलेला असला तरी तो कधी येत नाही. स्थिर नसतानाही तो अणू स्थिर आहे. जेथे जावयाचे ते स्थलच जर आपल्या शरीरामध्ये असेल तर कोण आणि कोठे जाणार. आपल्या स्तनाला चिकटलेले बालक दूर कोठेतरी आहे असे समजून त्याची आई त्याला शोधायला जाईल काय. ज्या स्थानी जावयाचे ते स्थान, त्यामधील अंतर हे जर स्वतःमध्येच असेल तर कोण कोठे आणि कसा जाणार. ज्याप्रमाणे कुंभ उचलून इकडचा तिकडे ठेवला तरी त्यामधील आकाश दूर कोठे जात नाही, त्याचप्रमाणे सर्वगत आत्म्याची स्थिती आहे. प्रश्न विचारला होता, जात असताना कोण जात नाही, स्थिर असताना कोण स्थिर आहे. जरा आपण जेव्हा काळ आणि वेळ यांच्या संकल्पनांबद्दल बोलतो, कारण पुढचा प्रश्न हा निमेष म्हणजे तो काळाबद्दल आहे, हा पहिलाचा प्रश्न देश म्हणजे स्थळाबद्दल आहे. त्या पहिल्या प्रश्नामध्ये इथे स्थळाबद्दल सांगताना की कोण कुठे जातं. आता मुळातच आपण जर आपल्या शरीराबद्दल विचार केला तर आपल्या शरीरात आपण म्हणतो का की इकडून तिकडे काही चाललंय किंवा कसं. अगदीच एखाद्या वेळेस ती सिच्युएशन आली की नुसता फ्लो बघायचा आहे म्हणून, परंतु संपूर्ण शरीर हे आपलं एक रस आहे. या शरीरामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळं अस्तित्व असं कुठे नाही. म्हणजे पुढे कधीतरी योग वासिष्ठमध्ये हा संदर्भ येईल की जिथे मी स्वतःला शोधायचा प्रयत्न केला आणि तो नेमका या संपूर्ण शरीरामध्ये कुठे आहे हे कळलं नाही. जी गोष्ट एक रस आहे अगदी पायाच्या अंगठ्यापासून डोक्यापर्यंत, बरोबर, ती संपूर्ण गोष्ट प्रत्येक ठिकाणी अशी सूक्ष्म रूपाने असली तरी सगळ्या ठिकाणी एकत्रच आहे. नसती एकाच पोर्शनमध्ये असती तर तेवढा पोर्शन समजा आपण बाजूला ठेवला असता तर तो पोर्शन इंडिपेंडेंटली चालू शकला असता. या वाक्याचा अर्थ काय की माझ्यामध्ये चैतन्य कुठे आहे. चैतन्य जर मी म्हटलं की डोक्यामध्ये आहे तर ठीक आहे, डोकं बाजूला काढून ठेवा आणि डोक्याने आपलं आपलं काम केलं पाहिजे. डोक्याचा आणि शरीराचा संबंध संपला तर शरीर संपावं, डोकं चालू राहावं. पण असं होत नाही. हृदयात आहे असं म्हटलं तर हृदय बाजूला काढून ठेवा, नाही होत. हा जो प्रकार आहे किंवा डोकं बाजूला करा, हृदय आहे म्हटल्यानंतर त्यांनी निदान उरलेलं शरीर तरी चालवावं, पण असं नाही आहे. ही जी काही चेतना आहे ही प्राणशक्ती आहे, जी त्याचंच रूप आहे. हे आपल्या शरीराच्या उदाहरणावरून मी सांगायचा प्रयत्न करतोय की संपूर्ण शरीरामध्ये एकच एक गोष्ट असल्यानंतर ती चेतना ती एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी जाते असं म्हणणं चुकीचं आहे. एकाच वेळेस या चेतनेची उपस्थिती, प्रेझेन्स सगळ्या ठिकाणी एकाच वेळेस आहे. त्यामुळे जेव्हा एखादी गोष्ट संपूर्ण ठिकाणी एकाच वेळेस आहे तर त्याच्यात इकडून तिकडे काही जाणं असा विषय होऊ शकत नाही. हे म्हणजे जसं आपण एखाद्या ट्रेनमध्ये बसलो आहे, बरोबर, तर ती ट्रेन चालली असं समजू शकतो आपण. परंतु ट्रेनमध्ये आपण कुठे जातो का नाही, मला आता गावाला जायचंय तर ट्रेनमधून उठून चालायला लागतो का आपण, नाही. आपण चाललोय, बाहेरच्या दृष्टीने चाललोय, परंतु आतमध्ये जर बघितलं तर ट्रेनमध्ये आपण एका ठिकाणी बसलेलो आहोत. तसंच हे जे काही चैतन्य आहे, हा जो परमात्मा आहे, हा सगळ्या ठिकाणी एकाच रूपाने आहे. तो कुठेही हालतोय अशातला प्रकार नाही. पण त्याच्या आतमध्ये ज्या काही मुवमेंट्स होत आहेत, ज्या आपण बघतो, ज्याचा अनुभव घेतो,
त्यामुळे असं वाटतं की अच्छा काहीतरी कुठेतरी चाललोय, मी एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी जातो, आणखी काही जातो. या प्रश्नाचं उत्तर देताना त्यांनी सांगितलं की जे सगळ्या ठिकाणी एकच अस्तित्व आहे, ते अस्तित्व एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाईल असं म्हणणं हे चुकीचं आहे. त्याच्यामुळे ते स्वतः कुठेही जात नाही, परंतु त्याचा अनुभव आपण मात्र स्वतःच्या रूपाने घेत असतो की काहीतरी मुवमेंट होते. त्यानंतरचा प्रश्न होता कोणता निमेषच कल्प आहे व कोणता कल्प निमेष आहे. निमेष म्हणजे काय, आपण जी पापणी लावतो त्याला त्यांनी इथे म्हटलंय. निमेषाच्या म्हणजे पापणी लावण्यास लागणाऱ्या कालाच्या भासाला निमेष म्हणतात आणि कल्पांच्या भासाला कल्प म्हणतात. अर्थात चिद अणुरूपी निमेषच कल्प भासतो व कल्पक्रिया रूपाने भासणारा चिदणूच निमेष आहे. अनेक योजने दूर असलेले शहर ज्याप्रमाणे मनामध्येच भासमान होते किंवा लहान आरशात मोठ्या नगराचा विस्तार दिसतो, त्याप्रमाणे क्षणाच्या उदरात कल्पकाळ भासतो. दुःखातला काल दीर्घ आणि सुखातला काल अत्यंत अल्प भासतो, हे आपण अगोदर बघितलेलं आहे. आणि क्षण, कल्प, पर्वत, नगरे, योजनांचे अंतर इत्यादी सर्व ज्या अर्थी अत्यंत सूक्ष्म अशा अणूमध्येच भासतात, त्या अर्थी द्वैत ऐक्य यांच्या कल्पना तरी कशा सत्य असतील ही आपण चर्चा केली. मी पूर्वी अमुक केले तमुक केले नाही अशा प्रकारच्या ज्या कल्पना बुद्धीमध्ये उत्पन्न होतात त्या सर्व स्वप्नातील कल्पनेप्रमाणे निर्वळ भ्रामक होत. त्यामुळे चैतन्यामध्ये क्षणाक्षणाला उत्पन्न होणाऱ्या चित्तवृत्तींच्या आधारावर मनुष्य जो सत्य असत्याचा, हवे नकोचा निर्णय करीत असतो तो केवळ भास मात्र आहे. खरोखर निमेष क्षण नाही, कल्प नाही, जवळ नाही, दूर नाही, तर निराळ्या वस्तूंच्या रूपाने स्थित असणाऱ्या चिदणूची ही केवळ प्रतिमा आहे. थोडक्यात सांगायचं म्हटलं तर एखादी गोष्ट जेव्हा एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाते, आपण याच्यावर पुन्हा मागे एकदा बोललो होतो की काळ कसा मोजला जातो. जर काहीच नसेल तर काळ आपल्याला जातोय की नाही हे कळत नाही. जसं अनंत आकाशामध्ये आपण एकटेच आहोत, आपल्याला काही दिसत नाही, तर आपल्या दृष्टीने काळाची कल्पनाच नाही आहे. कारण आपण आहोत एकाच ठिकाणी बसलेले, कुठली गोष्ट इकडून तिकडे जाते हेही कळत नाही. ट्रेनचंच उदाहरण घ्या. तुम्ही जर सगळं ट्रेन पूर्ण त्यांचे खिडक्या वगैरे सगळे बंद करून ठेवले आणि आतमध्ये पूर्ण बसून राहिले आणि ट्रेन ही इतकी स्मूथ आहे की तिचा कुठलाही आवाज येत नाही, तर आपल्याला कळणारच नाही की ही ट्रेन चालली आहे की नाही, आणि त्याच्यामुळे वेळ गेली की नाही हेही कळत नाही. जर घड्याळ नसेल तर आपला काळ गेला की नाही हे कळत नाही, बाहेर किती दिवस गेले काय गेले हेही कळत नाही. याचा अर्थ असा आहे की कुठेतरी जी मुवमेंट असते, एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी काहीतरी जातं, त्याच्याशी संबंधित हा काळ असतो. पृथ्वी फिरते आहे म्हणून दिवस, रात्र, वर्ष हे सगळे होत असतात. हे बाहेरून जेव्हा आपण बघतो तेव्हा आपल्याला पृथ्वी फिरताना दिसते, पण जो बघतो त्याच्यासाठी सुद्धा, म्हणजे कोणी चंद्रावर गेलं असेल किंवा कोणी मंगळावर गेलं असेल तर मंगळावरून त्यांना दिसतं की अच्छा इकडे फिरत आहे, आणि स्वतःही सूर्याभोवती फिरतायत, म्हणून त्यांचेही दिवस रात्र ह्या सगळ्या गोष्टी होत असतात. आता जिथे ही सगळी मुवमेंट, ही सगळी हालचाल थांबलेलीच आहे, तिथे कुठला काळ आला? ज्या ठिकाणी काहीही हालचाल नाही आहे, सगळं काही जागच्या जागी स्थिर आहे, तिथे काळाचाही प्रश्न नाही. म्हणजे मी आता हे केलं आणि नंतर ते केलं अशी जी कन्सेप्ट असते, अशी जी संकल्पना आहे, तर त्याच्यामध्ये आता आणि नंतर हा विषयच नाही. जे काही होतंय ते एकदम एकाच वेळेस सगळीकडे सारखं होतंय. आपल्या शरीरामध्ये अनेक प्रक्रिया चालू असतात. कुठेतरी डायजेशन सुरू आहे, कुठेतरी ब्लड फ्लो सुरू आहे, कुठेतरी आणखी काही सुरू आहे, श्वास घेणं सुरू आहे, हृदयाची धडधड सुरू आहे. आपण या गोष्टींची तुलना करू शकतो का की अच्छा 2 मिनिटापूर्वी धडधड होती, मग आता त्याच्यानंतर डायजेशन सुरू झालं नाही, मग आता त्याच्यानंतर श्वास येतो आहे, असं आहे का? नाही. ह्या सगळ्या गोष्टी या संपूर्ण शरीरामध्ये सगळ्या स्थिर आहेत. त्यामुळे त्या स्वतः जरी मुव्हमेंट करत असल्या तरी शरीराच्या दृष्टीने सगळ्या तिथल्या तिथे स्थिर आहेत, त्या आपल्या आपल्या जागेवर कार्य करतायत. त्यामुळे त्यांच्यासाठी काळ हा विषय येत नाही. आणि म्हणून इथे जेव्हा कुठलीही हालचाल नाही, त्यामुळे काळाचंही अस्तित्व हे प्रश्न, काळाच्या अस्तित्वाचा प्रश्न येत नाही. प्रत्यक्ष असून असद्रूप काय आहे? म्हणजे ज्याचं वर्णन करता येणार नाही, ज्याचा अनुभव घेता येणार नाही, असं काय आहे म्हणायला प्रत्यक्ष. तर कर्मेंद्रिय आणि ज्ञानेंद्रिय यांना विषय ग्रहणाचे सामर्थ्य देणारा आत्माच आहे. म्हणजे काय की मी बघू शकतो, मी खाऊ शकतो, काही करू शकतो, तर खाल्ल्यानंतर आनंद जो येतो, मला त्या पदार्थाची चव कळते, ते कशामुळे कळते. एखादी गोष्ट बघतोय तर कशामुळे बघू शकतो. जो डेड बॉडी आहे, मृत शरीर, त्याचे डोळे असे उघडून घेतले तर त्याला काही दिसतंय असं म्हणता येणार नाही, किंवा त्याच्या तोंडात काही टाकलं तर त्याला चव येते की नाही हे सांगता येणार नाही. परंतु आपल्या बाबतीत जी ती इंद्रियांची ग्रहण करण्याची शक्ती आहे ती कशामुळे आहे, तर ती या आत्म्यामुळेच, ती या अणूमुळे, चिदणूमुळे आहे असं म्हटलं आहे.
परंतु तो इंद्रियांच्या अतीत आहे, म्हणजे आपलं शरीर, आपले सेन्सेस त्या गोष्टीला बघू शकत नाही. दृश्य विषय आणि ते ग्रहण करणारा अंतर्यामी अशा रूपांनी तो प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष दोन्ही आहे. प्रत्यक्ष का आहे? कारण तो बघू शकतो, त्याला अनुभव येतोय, अनुभव घेणारा कोणीतरी आहे म्हणून तो प्रत्यक्ष. परंतु जो घेतोय त्याला बघता येईल का आपल्याला? नाही बघता येईल, म्हणून तो अप्रत्यक्ष. जोपर्यंत हा दागिना आहे ही भावना असते तोपर्यंत त्याविषयीची सुवर्णाची कल्पना असंगतच असते. याच न्यायाने जोपर्यंत दृश्य जग, आपण जे काही बघतो ते जोपर्यंत खरं वाटतं तोपर्यंत या जगाच्या ब्रह्मरूपतेचा अनुभव येणे शक्य नाही. काय होतं, आपण या सगळ्या गोष्टींमध्ये खरं आहे सत्यामध्ये अडकतो आणि त्याच्यामुळे आपल्याला जे मूळ आपलं स्वतःचं रूप आहे, जे हे जगाचं ब्रह्मरूप आहे, स्वरूप आहे, ते आपल्या लक्षात येणं शक्य नाही, कारण आपलं मन सगळं बाहेर आहे. अंतःकरणातून जगाच्या कल्पनेचा, दृश्याचा अभाव झाल्याखेरीज केवळ निर्मळ शुद्ध असे ब्रह्म जगद रूपाने आहे हे कळणार नाही. सारांश, चिदेक रस ब्रह्मच सर्वात्मक असल्यामुळे तेच सद्रूप आहे, परंतु ते आकलन करून घेणे कठीण असल्यामुळे असत आहे असे भासते. सूर्यप्रकाशामुळे जमिनीवर भासणारे मृगजळ किंवा आकाशात चमचमणारे सुवर्ण हे दोन्ही काल्पनिक असून सत्य भासतात. त्याप्रमाणे मायेमुळे भासणारे जग सत्य वाटते. मनोराज्यातल्या किंवा गंधर्व नगरातल्या घरांच्या भिंती आणि आकाश ही भिन्न आहेत असे भ्रमामुळे वाटते. ब्रह्मदेवापासून गवताच्या काडीपर्यंत जे भेद असतात ते अविद्येमुळे म्हणजे अज्ञानामुळे, मायेमुळे भासतात. सूर्यकिरणांचे ज्ञान झाल्याबरोबर त्याच्या किरणांनी भासणारे मृगजळ किंवा किरणस्तंभ मिथ्या आहेत, खोटे आहेत असा अनुभव येतो. त्याप्रमाणे ब्रह्मानुभव झाल्यानंतर चिदाकाशात भासमान होणारे विषय मिथ्या आहेत असा अनुभव येतो. मी अतिशय सरळ स्पष्ट शब्दात सांगितलेलं आहे की ज्याचा अनुभव घ्यायचा असेल त्याचा अनुभव घेण्यासाठी ती पातळी तिथे पोहोचून स्वतःला जर संपूर्ण आतमध्ये घेतलं तर मग या विषयांचं ज्ञान हे होऊ शकतं. नाहीतर तोपर्यंत केवळ ते असद्रूप, त्याचा अनुभव घेता येत नाही. पुढचा प्रश्न कर्कटीचा, हे दोन्ही एकत्र घेऊ. अग्नित्वाचा त्याग न करता दाह न करणारा अग्नी कोणता? म्हणजे स्वतःचं अग्नीचं रूप सोडणार नाही, परंतु कोणाला चटके देईल असंही नाही. आणि अग्नी नसलेल्या कोणापासून निरंतर अग्नी उत्पन्न होत असतो. बरं, तो आहे त्याला आपण अग्नी म्हणता येत नाही, परंतु त्याच्यामुळे सगळीकडे अग्नी उत्पन्न होत असतो. तर असा कोण आहे? त्या परमात्म्याच्या संवेदेमुळेच अग्नीलाही सत्ता अस्तित्व प्राप्त झाले आहे. परंतु परमात्मा अग्नीला आणि सर्व वस्तूंनाही व्यापून असल्यामुळे सर्वच द्रव्ये त्या परमात्म्यामध्ये असल्यामुळे स्वतःचे अग्नित्व ठेवूनही तो कोणाला जाळीत नाही. अग्निप्रमाणे जगातील सर्व द्रव्यांचा तो प्रकाशक आहे. त्या स्वयंप्रकाश अत्यंत भास्वर आणि आकाशाहूनही निर्मळ अशा परमात्मा चैतन्यरूपी दैदिप्यमान तेजापासून अग्नी उत्पन्न होत असतो. सूर्य इत्यादी प्रकाश गोलकांचाही तो प्रकाशक चिद्रूप असल्यामुळे महाकल्पांत काळीच्या मेघवृष्टींनीही तो नष्ट होत नाही. अग्नीला अग्नित्व म्हणजे चटके देण्याची टेंडन्सी कोणामुळे येते? बर्फाला आपण हात लावला, बर्फ थंड वाटतो. तर याच्यात दोन गोष्टी आल्या, तो बर्फ थंड आहे की नाही आणि आपल्याला तो वाटतो की नाही. हे जे दोन्ही गुण आहेत, त्या बर्फाचा थंडपणा आणि आपल्याला येणारा अनुभव. अग्नी हा चटका देणारा गरम आहे हा अनुभव आणि त्याचा तो चटके देण्याचा गुण, हे सगळे कशामुळे येतात? हे गुण कुठून आले? म्हणून हा जेव्हा नेहमी प्रश्न पडतो ना, हे सहज कुतूहल आपल्या मनात यायला हवं की एखाद्या गोष्टीची प्रॉपर्टी बघतो, ती प्रॉपर्टी आली कुठून? सायन्स एका लिमिटपर्यंत जाऊन सांगेल की असं आहे, तसं आहे, तसं आहे, तसं आहे, पण त्याच्याही मुळामध्ये जेव्हा जाऊन विचारतो की अच्छा पण हे तरी कुठून आलं? म्हणजे न्यूक्लियस भोवती तिथे इलेक्ट्रॉन्स फिरत असतात, तर का फिरतात? त्यांच्यामध्ये जो फोर्सची गोष्ट करत असाल, पॉझिटिव्ह निगेटिव्ह आहे म्हणून, तर हे पॉझिटिव्ह निगेटिव्ह कुठून आले, हे का आले, हे जेव्हा असले त्याच्यात प्रत्येक गोष्टीला का करायला विचारायला लागतो, तेव्हा लक्षात येतं की नाही, काहीतरी एक आहे ज्याची ही सगळी स्वतःचेच वेगवेगळे रूप प्रकट झालेले आहेत. त्या एकाचीच ही सगळी टेंडन्सी आहे. त्यामुळे अग्नी म्हटला तर अग्नीमध्ये चटका देण्याची टेंडन्सी, यांनी फक्त अग्नीच्या रूपाने म्हटलंय, पण आपण इन जनरल सगळ्या गोष्टींबद्दल बोलूया की एखाद्या फुलाचा सुगंध, हा सुगंध कुठून आला, त्या फुलामध्ये सुगंध असण्याची टेंडन्सी कशी काय आली, त्याच्यानंतर अग्नीला चटके देण्याची, बर्फाला थंड असण्याची, किंवा हा आपण ट्यूबलाईट म्हणतो याचा प्रकाश पडतो, हा प्रकाश देण्याची, सूर्याचा प्रकाश येतो, प्रकाश कुठून येतो सूर्याचा, हे प्रश्न जर बघायला लागलो, यांचा विचार करायला लागलो आपण, तर त्या सगळ्या प्रश्नांचं उत्तर एकच येतं की या कुठेतरी हा जो परमात्मा आहे याच्यामध्ये हे सगळे गुण आहेत
आणि म्हणून असं म्हटलं जातं की सूक्ष्म रूपाने हे सगळं त्याच्यात अस्तित्वात असतं, म्हणून तो आहे. आता तो स्वतःलाच वेगवेगळ्या रूपाने प्रकट करतो. जे सॉफ्टवेअर मधले आहे ते याला थोडंसं काय म्हणतात, त्याला एका टर्मिनॉलॉजीमध्ये बघता येतं की जिथे डिराईव्ह करून ह्या सगळ्या गोष्टी आणता येतात. की मुळात बेसिक क्लास आणि त्याच्यानंतर बेस क्लास आणि मग डिराइव्ड क्लास वगैरे ही जी सगळी कल्पना असते, ज्यांना सॉफ्टवेअर माहिती नाही त्यांच्यासाठी ठीक आहे, पण ज्यांना माहिती आहे त्यांच्यामध्ये ह्या कल्पना असतात. तर हा जो परमात्मा आहे हा सगळ्यांचा सगळं काही आहे, त्याच्यामध्ये सगळंच काही आहे. परंतु जेव्हा त्याच्यापासून या एक एक गोष्टी प्रकट व्हायला लागतात तेव्हा मग तो अग्नीला अग्नित्व देतो आणि मग तो बर्फाला थंडपणा देतो, फुलांना सुगंध देतो, वायूला वाहण्याची टेंडन्सी देतो. हे जे सगळे त्यांनी दिलेले आहेत. मग इथे प्रश्न असा आहे की त्याच्यात जर अग्नित्व होतं, तो जर त्या अग्नीला अग्निपणा देऊ शकतो, आग लागण्याची चटक्याची भूमिका देऊ शकतो, तर मग सगळ्या गोष्टींना तो जाऊ शकतो, पण मग जाळत नाही. फक्त तेवढंच अग्नीचंच उदाहरण का घ्यायचं? मग तसं म्हटलं तर वायूचं घ्या, सगळ्या गोष्टींना हलवू शकतो पण मग सगळ्यांना हलवत नाही. त्याच्यामध्ये पाण्याची टेंडन्सी आहे, सगळ्यांना ओलं करू शकतो पण सगळ्यांना ओलं करत नाही. हा जो काही प्रकार आहे तर असा का आहे किंवा असं काय आहे, तर इथे त्याचं उत्तर देताना त्या मंत्र्यांनी सांगितलं की हे सगळं काही त्या केवळ एका अणूचंच, त्या चिदाणूचंच म्हणा, त्या परमात्म्याचंच स्वरूप आहे. त्याच्यातूनच हे सगळं तो करत असतो, स्वतः सगळं निर्माण करतो. परंतु त्यांनी प्रत्येकाची इथे प्रॉपर्टी ठरवून दिलेली आहे. अग्नी हा चटके देणारा असेल किंवा त्याच्यातून प्रकाश पण मिळेल. सूर्य हा शेवटी अग्नीचाच गोळा आहे, त्याच्यातून प्रकाश यायला सुरुवात होईल. हा प्रकाश सुद्धा देणं म्हणजे चटका देणं आणि प्रकाश देणं ह्या दोन्हीही त्या अग्नीचे ज्या प्रवृत्ती आहेत, त्या टेंडन्सीज आहेत, त्या सुद्धा याच्याच आहेत, याच्यातूनच त्यांनी त्या तयार केलेल्या आहेत. आणि त्यामुळे अग्नीला सुद्धा अग्नित्व देणं हे याचंच काम, परंतु कशालाही नष्ट न करणं हे सुद्धा याचंच काम. ह्याला सुद्धा कोणी अग्नी हा स्वतः नष्ट करू शकत नाही. आपण तो श्लोक ऐकलेला आहे की गीतेमध्ये हा श्लोक होता की ज्याच्यामध्ये याला काही कोणी जाळू शकत नाही, तुकडे करू शकत नाही, नष्ट करू शकत नाही, हो ना. ठीक आहे, मला वाटतं आज थांबूया. 10 प्रश्न झालेले आहेत, उरलेले 11 आपण उद्या घेण्याचा प्रयत्न करू. 1-2 मिनटं फक्त डोळे मिटून शांत बसूया, या सगळ्या गोष्टींवर विचार करू आणि पुढे जाऊ. शांत स्वस्थ बसूया, डोळे बंद करू. सगळं लक्ष आपल्या श्वासावरती. हे 21 प्रश्न आपल्याला एकाच गोष्टीची जाणीव करून देतील. जी वारंवार योग वासिष्ठमध्ये आलेली आहे. आपण आणि परमात्मा एकच आहोत. जर आपण बाकी कोणी समजत असू तर ते आणि परमात्मा तेही एकच आहेत. त्यामुळे सगळेच काही आपणच आहोत. मी आणि इतर हा भेदभावच नाही. हे ज्ञान ज्ञान काहीही म्हणा, याचा आपल्याला होणारा फायदा फक्त लक्षात घेऊया.
जेव्हा सगळ्यांना आपण आपलंच समजतो, आपलंच म्हणण्यापेक्षा आपणच समजतो, तेव्हा मनातून फक्त सहानुभूती, व्यवहारात जे असेल ते असेल, तो परकेपणा चालला जातो. इतर कुठलेही निगेटिव्ह, नकारात्मक भावना, राग येणं, द्वेष होणं, असूया होणं, या सगळ्यांपेक्षा एकतर सहानुभूती किंवा आपणच असल्यामुळे अभिमान, या सकारात्मक भावना आणता येणं हे आपल्यासाठी चांगलं आहे. नाहीतर कर्कटी आहेच. नकारात्मक भावना आल्या की कर्कटी आली, विषुचिका आली. योग वासिष्ठामधला हा एक मंत्र आपल्यासोबत नेहमी ठेवावा. त्यामुळे आत्मीयता येते, आपलेपणा येतो आणि आपल्यालाच त्याचा फायदा होतो. एक खोल दीर्घ श्वास घेऊया. हळूवार सोडून द्या. खऱ्या अर्थाने स्वतःप्रती सचेत होऊ नुसतंच शरीराप्रती नाही, स्वतःप्रती. स्वतःचे अनेक अस्तित्वाचे स्तर आहेत. त्यातल्या सगळ्यात सूक्ष्म स्तराबद्दल, स्वतःच्या मूळ अस्तित्वाबद्दल सचेत होऊ. आत्ता नाही होता आलं तर प्रयत्न करत राहू. हे जे जग दिसत आहे, ज्याला जग जग म्हणतात, दृश्य म्हणतात, त्याच्याप्रती पण सचेत हो. स्वतःप्रती सचेत झालो तर आपोआप जगाप्रती सचेत होऊच. खऱ्या अर्थाने आपले डोळे पण उघडू, हे शरीर रूपी डोळे पण उघडूया. जय श्रीराम, जय गुरुदेव. गमतीचा विषय म्हणून सांगतो आणि मग थांबूया. अनेकांना आजूबाजूला मित्र असतील किंवा आणखी नातेवाईक असतील, तेव्हा त्यांना अवश्य सांगत असतो की एखाद्या वेळेस भावना अशा कुठल्या तरी घटनेमुळे, कुठल्या तरी व्यक्तीमुळे जेव्हा अशा वाढायला लागतात, तेव्हा सांगतो की अरे असलं काही करू नका, आणि कारण या भावनांचा परिणाम आपल्यावरतीच होणार आहे. आणि अतिरेक जर होत असेल, वारंवार होत असेल, तर हेही सांगतो की सरळ हॉस्पिटलला फोन करा, सांगा की एक 5-10 वर्षानंतर तुमच्याकडे येतोय, माझ्यासाठी एक बेड रिझर्व ठेवा. का? कारण ती विषुचिका आपले रंग दाखवल्याशिवाय राहणार नाही. निगेटिव्ह भावना आल्या की त्याचे परिणाम भोगायची तयारी ठेवायची. दुर्दैवाने जगातलं हे सगळ्यात मोठं आश्चर्य आहे माझ्या दृष्टीने, की माहिती आहे परिणाम भोगावे लागतील, तरी पण लोक सुटत नाही. आजूबाजूला सगळीकडे बघतात, हॉस्पिटल बघतात, मेंटल हॉस्पिटल बघतात, दुःखी, दारिद्र्य, रोगी, सगळे प्रकारचे लोक बघतात, तरी पण
मला काही होणार नाही, तरी पण ते करतच राहतात. का करतात तेच जाणे. ठीक आहे, थांबूया. जय श्रीराम, जय गुरुदेव. प्रश्नोत्तर घेऊ, आपल्याला लवकर थांबायचं आहे. विद्याधरची काही अनाउन्समेंट आहे? जसं आपलं गेले 25 दिवस आपलं सेशन आहे, तसंच एक दुसरा ग्रुप आहे, सोमेश्वर सर म्हणून आहे, आर्ट ऑफ लिव्हिंग टीचर आहेत. ते गेले 157 दिवस रोज सकाळी हिंदी, संध्याकाळी इंग्लिश असं त्यांचं योग वशिष्ठचं सेशन चालले होते. तर आज त्याचं समाप्ती आहे. तर आज रात्री आपल्या कार्यक्रमानंतर 9 वाजता ते सुरू होणार आहे. जर कोणाला अटेंड करायचं असेल तर ते नक्की अटेंड करा. त्याच्यामध्ये आज निरूपणाचे शेवट फलश्रुती आणि समाप्ती 9 ते 9:15 ग्रुप जे आहे. नंतर मग ते फलश्रुती आणि त्याच्यानंतर मग लोकांचा अनुभव शेअरिंग असा कार्यक्रम आहे. नंतर सत्संग असा कार्यक्रम अटेंड केलेला आहे. तर तो ज्यांना पाहिजे तो ग्रुप लिंक द्वारे जॉईन करू शकता. लिंक आपण वाटल्यास चॅट बॉक्समध्ये टाकूया. ठीक आहे, पुरोहित प्रश्न विचारा. हरिओम. कोई प्रश्न नहीं था एक्चुअली. मुझे जो चीज़ समझ में आ गई बस मैं वही शेयर करना चाहती थी. एक्चुअली मैं जब लोगों को कन्विंस, जैसा कि हमारा हुआ है कि मैं कुछ लोगों को फ़ोन कर रही हूँ और बोल रही हूँ कि आप सुनिए ये योग वशिष्ठ बहुत अच्छा है, या कुछ लोगों ने स्टेटस देखे, तो उनमें से एक मेरी फ्रेंड का बेटा है, वो यंग मतलब 20-22 साल का कुछ तो है. तो वो मुझसे क्वेश्चंस करने लगा कि आप बोल रहे हो ये सुनना है, पर ये क्यों सुनना है, ये सच ही है क्या, और बहुत सारे आर्ग्यूमेंट थे उनके. तो मैंने उनको कन्विंस करने की कोशिश करी, पर फिर एक पॉइंट पे मैं खुद ही अटक गई थी. मतलब मेरे पास कुछ जवाब नहीं था कि अनुभव वाला, कि मतलब ये अनुभव करने की चीज है कि भगवान है या नहीं है, मतलब इस प्रकार की बहुत सारे प्रश्न कर रहा था. और आज मैं 2 दिन से, कल तो आपका सेशन नहीं था, मैं परसों से सोच रही हूँ कि अब जब भी हो तो मुझे सबसे पहले एक क्वेश्चन करना है कि मैं उसको कन्विंस कैसे करूँ. पर आज अपने आप शुरू हुआ सेशन और मुझे इतने सारे क्वेश्चंस की जो ये हुई, इससे मुझे क्लियर ही हो गया कि मुझे अभी उसको क्या बताना. तो मतलब अपने आप ही डाउट्स कैसे क्लियर होते हैं, ये फील करना मेरे लिए एक मतलब मिरेकल टाइप का ही हो रहा है, पता नहीं, और मुझे इतना अच्छा लग रहा है. और अब मैं उस लोगों को भी बता पाती हूँ, तो हालांकि मैं एक्सप्रेस नहीं कर पाती उतना कि वो कन्विंस हो जाए, पर कुछ जो हो जा रहे हैं, सुन रहे हैं, वो पता नहीं, लेकिन मुझे ऐसा लग रहा है कि कुछ समय बाद शायद मैं कन्विंस कर पाऊँ. पर हाँ, मैं फुल्ली कन्विंस्ड हो रही हूँ, ये मुझे इस बात की बहुत खुशी है. बस मुझे यही बताना था. धन्यवाद. धन्यवाद. उमाजी अनम्यूट करा स्वतः. तुम्हाला माझा मेसेज मिळाला का? हो, मिळाला. मला जरूर आपल्याशी चर्चा करायला आवडेल. हा, मला आवडेल. तुमचं माहित नाही, पण माझ्या डोक्यात कधीच चाललं होतं फोन करावा म्हणून. फक्त थोडी धावपळ होती. उद्या परवाकडे करू शकतो. हा, आता जे तुम्ही सांगितलं ना, तो गीतेतला श्लोक आहे ते. हा, नैनन छिंदंती शस्त्राणी न दहा चैनन क्लेदयंत्या पण शोषयते म्हणून. तर तो ऐकल्यानंतर मी एका संस्कृतच्या प्राध्यापकांना विचारलं की आत्म्यावर हा प्रयोग कोणी केला, त्याच्यावर आगीचा परिणाम होत नाही, त्याच्यावर पाण्याचा परिणाम होत नाही. तर त्यांनी त्याचं असं उत्तर दिलं की पंचमहाभूतच आहेत ही, अग्नी, वारा सगळीच, किंवा हात्यार आहेत ती सुद्धा पृथ्वीची म्हणजे ह्याची बनलेली आहे. तर त्या सगळ्यात सर्वव्यापी कॉन्शियसनेस म्हणजे आत्मा आहेच, म्हणजे तो आहेच, तो त्यांनी नाहीच कापला जाते, तो जळत नाहीये, तो त्याला वारा स्पर्श करू शकत नाहीये. आणि मग त्याने पुढे सांगितलंय की चिरवे जाळवे ना, भिजवे वाळवे ही ना, स्थिर निश्चळ हा नित्य सर्वव्यापी सनातन. की आता जसं तुम्ही सांगितलं की आगीत इंट्रिन्सिक प्रॉपर्टी आहे, त्याचे अंतर्गत गुण आहे की त्याचा ते भासतो. बरोबर. उष्णता हा त्याचा अंगीभूत गुण आहे. तसं आत्म्याचा अंगीभूत गुण कुठला आहे, तर तो आनंद आहे, तो अस्तित्व आहे मध्ये तो आहे, आणि तो सर्वव्यापी आहे. आणि त्या सर्वव्यापी हे सांगायची पद्धत सर्वगत, की जसं काही तो सगळीकडे गेलेलाच आहे. सर्वव्यापी आहे म्हणजे सर्वगत आहे. जसं तुम्ही आता ते अणू सांगत आहात, म्हणजे ह्याच्यात उल्लेख आहे. तर अणूचा शब्दशः असा अर्थ आहे की
इनडिव्हिजिबल, ज्याचे आणखीन तुकडे होऊ शकत नाही. आणि त्याचाच असाही अर्थ आहे की त्याच्यावर काळाने काही परिणाम होत नाही आणि तो सूक्ष्म आहे. तर तो अबदल आहे. जो आपण काळाचा जो आपण संदर्भ सांगितला, काळ याचं मापन हे बदलाने केलं जातं. बदलाची जी गती आहे, रेट ऑफ चेंज ह्याचं नाव टाइम असं आहे. तर हा टाइम केव्हा शून्य होतो? हा तुमच्या समाधीत शून्य होतो जेव्हा आपण डोळे मिटतो, तेव्हा आपल्याला टाइमचा ट्रॅक जातो, तेव्हा आपल्याला फक्त आपल्या विचारांच्या गतीने कळतं. तर ते विचार जेव्हा थांबतात तेव्हा टाइम थांबतो. आणि दुसरं असं आहे की तो कालातीत असल्याच्यामुळे तो केव्हा झाला म्हणूनच त्याच्यात काही बदल होत नाही की आता तो असा आहे, आता तो नंतर कसा आहे, आणि म्हणून तो केव्हा झाला हा प्रश्न चुकीचा आहे. हा प्रश्न चुकीचा आहे आणि म्हणून म्हणजे त्याला उत्तर मिळत नाही. आता तुम्ही एकदा प्रकाशाचं सांगितलं की त्याच्यामुळे प्रकाश होतो. तर प्रकाश आणि ज्ञान ह्यांना नेहमी इक्विव्हॅलंट समजतात की प्रकाश हा ज्ञानदर्शक आहे. आता सूर्याचा जो प्रकाश आहे त्याच्यात आपल्याला सगळं स्वच्छ दिसतं, पण अशी ठिकाणं आहेत की जिकडे सूर्यप्रकाश जातच नाही. पण आत्म्याचा प्रकाश तसा नाही. अंधारात सुद्धा तुम्हाला मी आहे तुमची सगळी जाणीव सगळी शिल्लक असते, तो अंधारात सुद्धा जातो. आणि म्हणून तो उपनिषदात श्लोक आहे, न तत्र सूर्यो भाति न चंद्र तारकम नेमा विद्युतो भांति कुतोयम अग्निः तमेव भान्तमनुभाति सर्वम तस्य भासात सर्वमिदम विभाती. की चंद्राचं तेज वेगळं आहे, सूर्याचं वेगळं आहे, अग्नीचं वेगळं आहे, विजेचं वेगळं आहे. म्हणजे ह्या सगळ्यापेक्षा परमात्म्याचं तेज वेगळं आहे आणि त्याच्याच तेजामुळे हे सगळे तेज जशी निर्माण होतात आणि त्याच्याच प्रकाशात तुम्हाला सगळं दिसत असतं. किंवा तुम्ही म्हणाला जसा तो अनुभव त्यांनीच येतो की तो आत्म्याच्या एक्झिस्टन्सनी येतो. ही जशी ऍप्स असतात मोबाईलची, तशी मन किंवा इंद्रिय ही त्या आत्म्याची ऍप्स आहेत आणि ती नुसती तो असल्याशिवाय ती अनुभव निर्माण करू शकणार नाही. तर असं ते आहे म्हणजे आत्म्याचं. आणि तशीच ती ह्याची प्रज्ञानम ब्रह्म अशी ऐतरेय उपनिषदात ब्रह्माची व्याख्या आहे. आणि मला हाच खरा प्रश्न पडलेला होता की आपण जेव्हा योग वसिष्ठात सारखं सांगत राहतो की जीवन हे स्वप्नासारखं आहे, स्वप्नात असताना आपल्याला ते खरंच वाटत असतं, तेव्हा ते आपल्याला खोटं आहे असं मुळीच वाटत नाही. आणखीन स्वप्न तर स्वप्न असतं, ते आपल्याला नंतर कळतं की ते खोटं आहे. पण जे अनुभव असतात, स्वप्नातला अनुभव जागेपणी खोटा असतो आणि जागेपणीचा अनुभव स्वप्नात खोटा असतो. आणि अनुभव ह्याला सुद्धा एका ठिकाणी इथे त्रिपुटी अनुभव घेणारा अनुभव आणि हे म्हणजे तो तर त्याच्याही पलीकडे, तो भाषेच्या पलीकडे याच्यात प्रश्नच नाही. पण त्याच्यावर कुठची क्रिया होत नाही. ते त्यांनी शंकराचार्यांचं हे आहे ते की तो क्रियापद कसा होऊ शकत नाही, तो ऑब्जेक्ट कसा होऊ शकत नाही, किंवा एक साधं हे भ्रांती का आहे याचं कारण सब्जेक्ट ऑब्जेक्ट रिलेशनशिप म्हणजे तुम्ही द्वैत जे सांगत होतात, तर हे जे द्वैत आहे हे स्वप्नात आहे, जागेपणी पण आहे. स्वप्न पाहणार आहे, त्याचं स्वप्नाचं जग आहे, मी आहे, मी इथे जग बघते आहे म्हणजे दृश्य आहे. तर हे जिथपर्यंत द्वैत आहे ह्याचा अर्थ ते अज्ञान आहे, कारण खरे हे एकाचेच भाग आहेत. आणि ते जेव्हा द्वैत जेव्हा संपेल तेव्हाच तुम्हाला हे होईल. आणि एक फार सुंदर एक श्लोक आहे, तो दृग्दृश्य विवेक मध्ये आहे की ह्या जगात ही 5 गुण असतात कुठच्याही गोष्टीला. ते 5 म्हणजे कुठले आणि त्यातलं ब्रह्म कुठलं, म्हणजे ह्या इथे तुमच्या भासात खरं सत्य काय आहे हे महत्वाचं आहे. जसं भ्रांती महत्वाची आहे तसं ते सावरून सत्य कुठलं आहे ही तितकीच महत्वाची गोष्ट आहे. तर त्यांनी त्याच्यात सांगितलं की आस्ती, भाती आणि प्रीती. म्हणजे इथे आहे, ही वस्तू आहे असं मला वाटलं, हिला अस्तित्व आहे, हे ब्रह्माचं रूप आहे. नंतर भाती म्हणजे तिला ती प्रकाश देते किंवा ती असं स्वतःचं अस्तित्व काहीतरी दाखवते, ते भाती. आणि प्रीती म्हणजे आपल्याला त्याच्याबद्दल
प्रेम वाटतं. तर हे जे 3 गुण आहेत हे ब्रह्माचे आहेत. आणि नाम आणि रूप हे जे आहेत ही मात्र माया आहे, ही भ्रांती आहे. म्हणून नाम आणि रूप हे गाळलं की तुम्ही सत्यापर्यंत पोचता. नाम आणि रूप का? तर रूप जर का वेगवेगळी असतील तर त्याला वेगळं नाव यायलाच पाहिजे, तरच तुम्हाला त्यातला फरक कळेल. म्हणून आपण त्याला म्हणजे वेगळं वेगळं नाव ठेवतो. पण हे नाम आणि रूप ही कायम बदलणारी आहेत. ही खोटी आहेत म्हणजे काय? ती क्षणभंगूर आहेत. ती आत्ता आहेत आणि ती नंतर नाहीत. आणि तसंच जे प्रमाण आहे, प्रमाण हे प्रमाण म्हणजे प्रूफ नाही, प्रमाण म्हणजे साधन. ज्ञानाचं साधन कुठलं? तर प्रत्यक्ष साधन म्हणजे आपले डोळे, प्रति अक्ष डोळा प्रत्यक्ष, आणि त्याच्यात मग डोळा आणि बाकीची इंद्रिय ते पण आले. पण ते जे ज्ञान आहे ते फायनल नाही, कारण ते इंद्रियांच्या द्वारे होणार आहे. इंद्रियांना मर्यादा आहेत. दुसऱ्या एका प्राण्याला, मधमाशीला समजा अल्ट्राव्हायोलेट लाईट दिसतो जो मला दिसत नाही, किंवा कुत्र्याला एक अल्ट्रासाऊंड ऐकायला येतो जो मला ऐकायला येत नाही. तेव्हा ह्या विश्वाचं ज्ञान हे तुम्हाला किती इंद्रिय आहेत ह्याच्यावर अवलंबून नाहीये, किंवा नसावं. म्हणजे ते त्याच्या पलीकडे जे ऍब्सोल्यूट ट्रूथ आहे ते ब्रह्म आहे. आणि सायन्स पण आपल्याला माया हे ओळखायला म्हणजे मदत करतं की व्हॉट इज ट्रूथ अँड व्हॉट इज माया. की ही वेवलेंथ आहे ती बदलली की मला वेगवेगळे रंग दिसतात, पिवळा, लाल वगैरे. आता शास्त्रज्ञांनी असं शोधून काढलंय की पिवळा, लाल हे त्याचं इनहेरंट हे नाहीये, आपल्या त्या सेन्ससनी त्याला ते असे एक्झॅगरेट करून ते तसे ते रंग वगैरे असे निर्माण केलेले. किंवा काही रंग मला उष्णतेने दिसतात, काही मला आवाजाने ऐकायला येतात. एकच इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रम की जो मला असा आहे. आणि दुसरं तर डार्क मॅटर आणि डार्क एनर्जी जे आहेत, तर ती डार्क एनर्जी सगळीकडे भरलेली आहे. आणि ती पोकळी ही पोकळी नाही. तर ज्ञानेश्वरांनी सांगितलं की ब्रह्म, आता पण म्हणलं अणु सूक्ष्म आहे, तर ब्रह्म किती सूक्ष्म आहे. तर ते म्हणाले की त्या आकाशाच्या पल्लवानी गाळता येईल एवढं सूक्ष्म आहे. आणि एवढं सूक्ष्म जर का असेल तर ते सर्वव्यापी असतं. जसा एक घन आहे तो एकाच ठिकाणी बसलाय, लिक्विड आहे ते वाहत आहे, ते त्याचा आकार म्हणजे ते भांड्याचं ते घेईल, पण त्याचा व्हॉल्यूम, आकारमान फिक्स्ड आहे. तोच त्याचा वायू झाला की तो दिलेला सगळा आकार घेतोय. आता त्याच्याही पलीकडे आकाश आहे की ते एवढं सूक्ष्म आहे. त्याच्याही पलीकडे ब्रह्म असं आहे की त्याच्यामुळे ते सर्वव्यापीच आहे. आणि पोकळी आधी का झाली का ब्रह्म आधी झालं? तर मग तुम्ही द्वैत निर्माण केलं, पोकळी, स्पेस, आकाश आणि हे. तर तसं नाहीये की ते ब्रह्म जेवढं एक्सपांड होतं, ब्रह्म म्हणजे एक्सपांड होणे हा पण त्याच्यात आहे. तर ते जेवढं होतं तेवढीच तिथे स्पेस नंतर तयार होते. म्हणून पोकळी नसलेली पोकळी म्हणजे कोण? म्हणजेच ते ब्रह्म की ज्याने हे सगळं व्यापलेलं आहे. ते कर्कटीच्या त्या पहिल्या प्रश्नाचं ते उत्तर आहे की पोकळी नसलेली पोकळी म्हणजे काय? तर इथे पोकळी म्हणून काही नाहीच आहे. त्या पोकळीत सगळीकडेच ब्रह्म भरलेलं आहे. तर हे मी तुम्हाला थोडक्यात सांगितलं. थँक्यू, धन्यवाद. फार छान, फार इम्पॉर्टंट होतं. चालेल, चला आणखी काही प्रश्न नसतील? बापरे, 9-10 झाले. शास्त्र आणि विज्ञान एकच काय? हो, शास्त्र आणि विज्ञान एकच. अजून काही कोणाला प्रश्न आहेत? ठीक आहे, चला थांबूया मग विद्याधरजी. येस सर. आणि उद्या भेटू नेहमीप्रमाणे. जय श्रीराम, जय गुरुदेव. जय श्रीराम.